सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग ओबी 51 ते 110. शांत बसणे म्हणजे योग नाही, तर मन शांत करणं म्हणजे खरा योग. ऐका तर मग माऊलींच्या शब्दामध्ये. के संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्य तेची जगी. गुढी उभाविली अनेगी, शास्त्रांतरी. संन्यासी तोच योगी असा एक वाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगामध्ये उभारलेला आहे. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निघते, साचे जयाम. संकल्पाचा त्याग तोच योग, तोच संन्यास हे सत्य अनुभवाने सर्वांना कळून आलेले आहे. आरुरुक्षो मुनी योगम कर्मे कारण मुच्यते. योगारूढस्य तस्यैव शम कारण मुच्यते. ज्या मुनीला हा योग प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याला विहित कर्माचे आचरण हे साधन आहे व योग प्राप्त झाल्यावर तो पूर्णत्वास येण्याचा कर्माची निवृत्ती हे साधन होय. आता योगा चळाचा निमता, जरी टाकावा आणि पार्था. तरी सोपाना या कर्मपथा, चुका जणे. अर्जुना, आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला जायचे आहे, त्याने या कर्म मार्गरूपी पायऱ्या चढण्यास चुकू नये. येणे यमनियमांचे नितळवटे, वेगी आसनची पाऊल वाटे. येई प्राणायामाचे नि आडकंठे, वरवता गाम. तो या यमनियम रूपी पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्य भागावरती येतो. मग प्रत्याहाराचा अधाडा, जो बुद्धीची आहे पाया निसरडा. जीत हटी सांडिती होडा, कडेल गम. नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत आणि ज्याच्या पुढे हठ योगींना सुद्धा आपली प्रतिज्ञा सोडून माघार घ्यावी लागते. तरी अभ्यासाचे निबळे, प्रत्याहारी निराळे. नखी लागेल ढाळे ढाळे, वैराग्याची. तरी अभ्यासाच्या बळाने त्या निसरड्या प्रत्याहारूपी कड्यावर साधक वैराग्यरूपी नखे होऊन त्यात चिकटून हळूहळू मार्ग काढत असतात. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि पैसारे. क्रमी ध्यानाचे जवरे, सापडे तव. याप्रमाणे प्राण आणि अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकेपर्यंत तो चालतो. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव. एत साध्य साधना खेव, समरसे होय. मग मार्ग चालणे संपते, प्रवृत्तीची हाव पुरी होते. या अवस्थेत ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य आणि साधन यांच्यातील भेद हा नाहीसा होतो. जेत पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते ठाके. ऐसी सरीसे भूमिके, समाधी राहे. जिथे पुढे काही उरत नाही, मागे स्मृती संपते, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी अवस्था प्राप्त होते. येणे उपाये योगारूढे, जो निर्वधी चाहला प्रौढू. तयाची या चिन्हाचा निवाडू, सांगे न ऐके. या उपायांनी जो योग निष्णांत झाला, त्या योग्याची लक्षणे आता तुला सांगतो. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते, सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. जेव्हा योगी विषयांचे आणि कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही आणि जेव्हा त्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात, तेव्हा त्यास योगारूढ असे म्हणतात. तरी जयाची या इंद्राची या घरा, नाही विषयांची या एरझारा. जो आत्मबोधाची या ओवरा, पहुडला असे. तरी ज्याच्या इंद्रियांच्या घरात विषयांचे येणे जाणे होत नाही
अथवा जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थपणे निजलेला असतो. जयांचे सुख दुःखाचे नियांगे, झगटले मानसचे उनेघे, विषय पासी आणि आसे नरेगे, हे काय म्हणोनी. संसारातील सुख दुःखे त्याच्या मनाला धक्के देतात, तरी पण त्यांचे मन जागे होत नाही. विषय अगदी जवळ आले तरी त्याची त्याला जाणीवही नसते. इंद्रिये कर्मांच्या ठाई, वाढी नली परी कही, फळ ही तुची चाड नाही अंतःकरणी. त्याची इंद्रिये जरी कर्म करत असली तरी ज्याच्या मनात फलाची इच्छा ही कधीही उत्पन्न होत नाही. असते निदेह तुला, जो चेतुची दिसे निदिला, तुची योगारूढ भला ओळखे तू. जो देही असूनही निजलेला दिसतो त्यालाच खरा योग साध्य झाला आहे असे तू समज. तीर्थ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्म बहु ऐकता, सांगे तयासी योग्यता कवने दिजे. तेव्हा अर्जुन श्री अनंतास म्हणाला, देवा तुमचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटते. त्याला अशी योग्यता कोण देतो सांगा ना. उद्धरेदात्मनात्मान, नात्मान मग साधयेत, आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मन. आपण आपला उद्धार करावा, आपला घात करू नये. आपणच आपले मित्र आहोत आणि स्वतःचे शत्रू आहोत. तम हा सोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवलना हे बोलणे, कवनासे काय दिसेल कवने अद्वैती. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे म्हणजे नवलच आहे. या अद्वैतामध्ये कोणाला कोणी काय द्यायचे आहे. पै व्यामोहाची शेजे, बळीया अविद्या निद्रित होईजे, देवेळी दुस्वप्न हा भोगीचे, जन्म मृत्यूंचा. अविवेकाच्या अंथरुणावर जेव्हा मायेच्या बळाने जीव झोपतो तेव्हा तो जन्म मरण रूपी वाईट स्वप्ने तो भोगतो. पाठी अवसांत येचेऊ, ते आवघेची होय माओ, ऐसा उपजे नित्य सद्भाव, तोही आपण पाची. मग जेव्हा अकस्मात जागृती येते तेव्हा ते स्वप्न सर्वच व्यक्त होते. अशा प्रकारची सत्यस्थिती त्याला आपल्याच ठिकाणी अनुभवास येते. म्हणून आपणचिया आपणया, घातुकीचे तू असे धनंजया, चित्त देवनी नाथिलिया देहाभिमाना. म्हणून अर्जुना, मिथ्या अभिमानाकडे लक्ष देऊन आपण आपला घात करतो. बंधुरात्मात्मनस्तस्य एनत्मेवात्मना जितः, अनात्ममस्तु शत्रुत्वे वतेतामेव शत्रुवत. ज्याने स्वतःला जिंकले तो स्वतःचा मित्र होय, पण ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो स्वतःचा शत्रू होतो. हा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग असतेची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. विचाराने अहंकार टाकला की आपले ब्रह्मस्वरूप आपल्याच ठिकाणी दिसून येते. असे झाले की आपणच आपले कल्याण केल्यासारखे होते. एरवी कोश कीटकाची आपरी, तो आपण या आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी. नाहीतर जो आपल्या शरीरावरच आत्मबुद्धी ठेवतो तो कोश किड्याप्रमाणे स्वतःचा वैरी होतो. कैसे प्राप्तीची या वेळी, निदैवा आंधळेपणाचे डोहाळे, की असते आपुले डोळे आपण झाके. ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे लागतात पहा. तो आपणच आपले डोळे झाकून घेतो आणि वस्तू लाभाला अंतरतो. काकवन एकू भ्रमलेपना, मी तो नव्हे चोरलो म्हणे, ऐसा नाथेला छंदू अंत करणे घेऊन टाके. किंवा एखादा वेडा मनुष्य अज्ञानाने मी चोरला गेलो असे म्हणतो
आपल्या मनात असे भलतेच वेळ घेऊन तो बसत असतो. एरवी होय ते तोची आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नीचे निघाये की मरे साचे. एरवी ब्रह्माशिवाय पाहू गेले तर तो स्वतःच ब्रह्म आहे, परंतु काहीही केले तरी त्याच्या बुद्धीला तसे कळत नाही. पहा, स्वप्नातल्या तलवारीच्या वाराने कोणी खरे जैसे ते शुकाचे नि अंग भारे, नळिका भोविनली एरी मोहरे, तेने उडावे परीन पुरे मन शंका. किंवा पोपटाला आधारासाठी टांगलेली नळी त्याच्या अंगाच्या वजनाने उलटी फिरली तर तो उडून न जाता आपणच फिरलो अशी शंका मनात येऊन ती नळी तो जसा सोडत नाही. पायांची मान पिळी अडुबे ही आवळी, टिटांतू नळी धरोनी ठाके. मग तो व्यर्थ मान हलवतो आणि छातीने आणि पायाने ती नळी आवळून चोचीने धरून तो ओरडतो, मने बांधला मी फुडा, ऐसिया भावनेची पडे घोडा, की मोकळी पायांचा चवडा गोवी अधिके. मी खरोखर बांधला गेलो असे समजून तो खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायाच्या चवड्याने नळी बळकट धरतो. ऐसा कांजे विन आतुडला, तू सांग पा काय आणिके बांधिला, मग न सोडीत जरी नेला तोडूनी अर्धा. असा जो व्यर्थच भ्रमात सापडला त्याला दुसरे कोणी बांधायला आले होते का सांग. नंतर त्याला अर्धा तोडून नेला तरी तो नळी सोडत नाही. म्हणून आपण चिरिपू, जेने वाढविला हा संकल्प, ईर स्वयं बुद्धी मने बापू, चुनाथिले नेघे. म्हणून ज्याने आपला देहाभिमान वाढवला आहे तो स्वतःचा शत्रू आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो खोट्याचा अभिमान धरत नाही तो आत्मज्ञानी समजावा. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिता, शीतोष्णो सुख दुःख इक्षु तथा मानापनमानयो. ज्याने आपले मन जिंकले आहे, जो अत्यंत शांत आहे, तो जीव परमात्मा रूप बनतो. शीत उष्ण सुख दुःख मान अपमान प्राप्त झाल्यावर तो निश्चल असतो. तया स्वांत करण जिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परवता तुरी नाही. आणि ज्याने आपले मन जिंकले आहे, मनावर विजय मिळवल्यामुळे ज्याच्या सर्व कामना पूर्णपणे शांत झालेल्या आहेत, त्याला परमात्मा भेटायला लांब जावे लागत नाही. जैसा किनाळाचा दोषू जाये, तरी पंधरे तेची होई, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. ज्याप्रमाणे हिनकस सोन्यातून दोष निघाला की शुद्ध सोने मिळते, त्याप्रमाणे अहंकाराचा नाश झाला की जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होते. हा घटाकारू जैसा, निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. घट फुटून गेल्यावर घटातल्या आकाशाला आकाशात मिळून जाण्यासाठी अन्यत्र जावे लागतात का? तैसा देहाहंकारू नाथिला, असमूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तसेच देहाच्या मिथ्या अभिमानाचे समूळ निरसन झाल्यावर सर्वत्र मुळातच परमात्मा व्यापून राहिलेला आहे. आता शीतोष्णांची आवाहने, तेत सुख दुःखाची कडसणी, येनस माती काही बोलणी मानापमानांची. आता शीत उष्ण सुख दुःख मान अपमान हे सर्व संपून जाते. जे जे वाटा सूर्य जाये, देव ते तेजाचे विश्व होय, तैसे तया पावे देहा हे तोची म्हणोनी. कारण ज्या ज्या वाटेने सूर्य जातो त्या त्या ठिकाणी प्रकाश पाडतो, त्याप्रमाणे त्याला जी जी वस्तू दिसते त्यात तो ब्रह्मरूपच पाहतो.
देखे मघोनी सुटती धारा, तियान रूपती जैसिया सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आनी. ढगातून पडणाऱ्या पावसाच्या धारा जशा समुद्राला बोचत नाही, त्याप्रमाणे जो ब्रह्मरूप बनलेला आहे त्याला शुभाशुभ कर्मेही भिन्न वाटत नाहीत. ज्ञाना विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिया युक्त इच्छुते ते योगी समलोष्टाश्मकाश्चना. ज्ञान आणि विज्ञान यांनी जो तृप्त असतो तो निश्चल जितेंद्रिय आहे. अशा योग्याला माती, ढेकूळ, दगड अथवा सोने हे समानच वाटते. जो हा विज्ञानात्मक भाव तया विपरीता जाहला वाहो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते साची. आता हे जे दिसणारे सारे विज्ञानात्मक विश्व आहे ते त्याला पाहू गेले असता मिथ्या असल्याचे व्यर्थ वाटते. मग तो आत्मज्ञानी जे पाहतो ते आपण स्वतःच आहे असे त्याला दिसते. आता व्यापकू की एकदशी हे उहा पोहीचे एसी, ते करावे ठेले आपेशी दुजे नवीन. आता द्वैत न उरल्यामुळे मी व्यापक किंवा मर्यादित आहे अशी चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. ते सा शरीरेची परी कौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके, जेने चिंतली एके इंद्रिये काम. असा ज्याने इंद्रिये जिंकलेली आहेत तो देहधारीच असतो, तरी पण तो परब्रह्माच्या बरोबरीचा ठरतो. जितेंद्रियो सहजे तोजी योगयुक्त म्हणिजे, जेने सोने थोर नेनिजे कवने काणी. तो जितेंद्रिय मानावा, योगयुक्त ही तोच आहे ज्याचे मन कधी लहान मोठे असा भेद मानत नाही. देखे सोनयांचे निखळ, मेरू एसने ढिसाळ, आणि मातीचे तिखळ सरिसेंची मानी. शुद्ध सोन्याच्या मेरू पर्वता एवढा ठीक जरी समोर आला अथवा मातीची टेकडी आली तरी त्यांना तो सारखेच मानतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. पृथ्वी मोलाचे शुद्ध तेजस्वी रत्न जरी त्याच्या हातात आले तरी तो निरीच्छ त्याला दगडासारखेच मानतो. तेथ सुहद्द आणि शत्रू, का उदासो आणि मित्रो, हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैचा. आता या अद्वैत स्थितीत त्याला शत्रू व मित्र उरत नाहीत अथवा उदास व हितचिंतक मित्र ही भेद कल्पनाही उरत नाही. तया बंधू कोण कायाचा, द्वेषिया कौनु तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोधू चाहला. मीच विश्व आहे असे ज्याने जाणले त्याला नातलग कोण आणि कशाचा, आणि त्याला वैरी तरी कोण. मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसांजीचे कसवटी मानिया कीजे. मग त्याच्या दृष्टीने चांगले वाईट असेल काय, परिसाच्या कसोटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय. ते जैशी निर्वाण वर्णुची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. परिसाच्या स्पर्शाने जसे बावन कशी सोनी होते तसे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होतो. जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहात यानाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. कारण विश्वातील प्राणीरूप अलंकाराचे समुदाय जरी विविध आकाराचे आहेत तरी ते एक ब्रह्मरूप सोन्याचेच बनलेले आहेत. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे,
मनोनी आचवा हावे न थकवे येणे आकार चित्रे. असे उत्तम ज्ञान त्याला प्राप्त झालेले असते, म्हणून तो वरवरच्या आकारांनी तो फसत नाही. घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैग सृष्टी, परी तो एक वाचुनी गोठी दुजी नाही. वस्त्राकडे नीट पाहिले तर त्यात तंतूचीच रचना दिसते, तरीही त्या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्ट नाही. ऐसे ने प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जया ते असे, तुझी समबुद्धी हे अनाविसे नवे जाणे. ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याच्या दर्शनाने समाधान होते, ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यांना ब्रह्मता मिळते. जयांचे नाव तीर्थराव दर्शने प्रतिष्ठेची ठाव, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. ज्याचे नाव तीर्थराज आहे, ज्याच्या दर्शनाने समाधान होते, ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यांना ब्रह्मता मिळते. जयाचे निबोले धर्मुजे तिथे मा सिद्धी देवी, देखे स्वर्ग सुखादी खेळू जयाचा. ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याच्या कृपा दृष्टीने सिद्धी प्राप्त होते, त्याला स्वर्गादी सुखी मिळवून देणे हे सहज खेळ आहेत. पायी जरी आठवला चित्ता तरी देया पुरी योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथे. अशा पुरुषाची मनात सहज जरी आठवण झाली तरी तो आपली योग्यता देतो. फार काय सांगावे, त्याची प्रशंसा केली तर लाभच होतो. पुढती अस्तवे नाहीसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडित. कधीही न मावळणारा ज्ञानसूर्य ज्याच्या हृदयात उदय पावलेला आहे, तो सदोदित आपल्या ठिकाणीच ब्रह्मानंदात असतो. ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही जो तिही लोकी तोची मनोनी. असा जो विवेकी आहे तोच अद्वितीय आणि परिग्रह न करणारा आहे असे जाण. ऐसे असाधारणे निष्पन्नाची लक्षणे, आपुलेनी बहुवसनपणे श्रीकृष्ण बोले. अशी या पुरुषाची लोकोत्तर लक्षणे श्रीकृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्प विश्वरची. जो ज्ञानी लोकात श्रेष्ठ व सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीने प्रकाशक आणि ज्या ज्या समर्थांच्या केवळ संकल्पाने विश्वाची ब्रह्मवाची पेठे, चाहले शब्द ब्रह्म माझिथे, ते जयाची या यशा धाकुटे पेढून पुरे. ओंकाराच्या पेठेत तयार झालेल्या वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या यशाचे आच्छादन करण्यास पुरत नाही. अर्थात वेद सुद्धा श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन करू शकत नाही. जयाचे नि अंगिके तेजे आओर विशशीची वनिचे, म्हणून जग हे वेशजे विन असे तया. जिच्या अंगातील तेजाने सूर्य चंद्र तळपतात, त्याच्या सत्तेने जगही प्रकाशित झालेले आहे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ज्याने मनावर विजय मिळवला त्याचं जीवन सफळ झालं, पण ज्यांचं मन अस्थिर आहे त्यांच्याशी तेच मन शत्रूसारखं वागतं. योग म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणं नाही, तर मनाला शांत, स्थिर आणि एकाग्र करणं आहे. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा योगी ठरतो. म्हणूनच मन जिंका जीवन जिंका. जय ज्ञानेश्वर माऊली.